नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. वसुंधरा आणि रम्याची आता चांगलीच वाट लागलेली असते. मित्रांनो, काव्य आता सगळ्यांसमोर बोलत असते की यापुढे या दोघांनाही कोणतंही कारस्थान केलं तर मी स्वतः त्यांना घरातून हाकलून लावणार आहे. त्यानंतर विक्रम म्हणतो की हो ग काव्य, तुला जे करायचंय ना ते तू करू शकतेस. ते दुसरीकडे सत्य आता स्वतःशीच बोलत असते की त्या नंदिनी आणि काव्याला मी अजिबात सोडणार नाही. विक्रम समोर सत्य आणल्यानंतर आता तो सगळ्यांची मनापासून माफी मागतो. त्यानंतर दुरावलेलं कुटुंब पुन्हा एकत्र येतं. तर इकडे वसू आता बोलत असते की तुम्ही तर आता एकत्र आलात, पण लवकरच मी तुमच्या सगळ्यांमध्ये फूट पाडणार आहे. तर इथे नंदिनी जीवाला सांगत असते की काव्य आणि आई सांगत होते की ते वसू आत्या आणि रम्याला कामाला लावणार आहे. पण त्यांच्याकडून अशी घरातली कामं करून घेणं, त्यांना राबवणं मला काही योग्य वाटत नाही. तर तेव्हा जीवा म्हणतो की अरे, ज्या लोकांनी तुला इतका त्रास दिला, संपूर्ण कुटुंबासमोर तुला खोटं ठरवलं, तू अजूनही त्यांचीच बाजू का घेतेस? हे बघ नंदिनी, माणसाने भोळं असावं, पण एवढं पण नाही की बाकी लोक त्याचा फायदा घेतील. तर मित्रांनो, तू असा नेहमीच दुसऱ्यांचा विचार करते म्हणून तू संकटात अडकतेस, असं जीवा नंदिनीला म्हणतो. आता नंदिनी काय करेल हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.